एक प्रश्न त्याच्यावर आज बोलूया. प्रश्न असा आहे की श्वास म्हणजे श्वासोच्छ्वास आणि पापण्यांची उघडझाप या बहुधा दोन इन्व्हॉलंटरी क्रिया आहेत, पण त्या व्हॉलंटरीली पण आपण थोडं एक्झिक्यूट करू शकतो. पण ध्यान काळामध्ये डोळे बंद असतात, त्यामुळे ईश्वरीय अस्तित्वाची जडदेहाला कळणारी स्पर्श करणारी जाणीव म्हणजे श्वास. म्हणून त्याच्यावर साधना काळात लक्ष केंद्रित करावं असं संत सांगतात का? म्हणजे शरीराच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये काही क्रिया देवाने स्वतःकडे ठेवलेल्या आहेत, काही क्रिया माणसावर सोडून दिलेल्या आहेत की त्याने विवेक वापरावा, म्हणजे खाणं पिणं वगैरे. पण त्याची एकूण मिसमॅनेजमेंट बघता काही गोष्टी देवाने स्वतःकडेच ठेवलेल्या आहेत. त्यातला श्वास ही अशी भाग आहे का की जी खरी तर ती इन्व्हॉलंटरी आहे, म्हणजे पूर्णतः माणूस त्याच्यावर कंट्रोल किंवा घेणारच नाही थोडा वेळ. असं थोडा वेळ झाल्यानंतर तो सफोकेट व्हायला लागेल आणि त्याच्यानंतर त्याला ते घ्यावंच लागेल श्वास. पण श्वासाचं असणं ध्यान काळामध्ये सगळ्या गोष्टी बंद केल्यानंतर की शांत जागी बसले, बाहेरचे आवाज मिनिमम असतील असं धरलं, शरीराच्या बाकी सगळ्या गोष्टी नीट सांभाळलेल्या आहेत, नीट झोप झालेली आहे, भूक लागलेली नाही आहे, की त्यावेळेला इतर कुठल्याही प्रकारचं शरीराची आठवण होणार नाही याची काळजी घेतली तरी एक गोष्ट राहते, ती म्हणजे शांत बसल्यानंतर डोळे मिटल्यानंतर एकच गोष्ट स्पष्टतः जाणवते, ते म्हणजे आपले श्वास चालू आहे ते नीट जाणवतं. आणि सगळा हा भाग मनाला शांत करत देण्याचा असल्यामुळे त्याला चॅनलाइज करण्यासाठी म्हणून काहीतरी आलंबन वापरायला लागतं. आणि बहुतेक संतांनी त्या आलंबन इस्पेशली ध्यानाच्या काळामध्ये श्वास हेच सांगितलेलं आहे. कारण अतिशय चंचल मन त्याला शांत करायचं असेल तर ते एकदम शांत कसं होईल? एकतर ते भक्तिभावाने शांत होऊ शकतं. गोंदवलेकर महाराजांना पेलसरी महाराजांनी विचारलं की गुरुदेव रानड्यांनी ज्याप्रमाणे नामसाधनेला योगाची जोड दिली तसं मी पण करू का? तर त्याच्यावर महाराजांनी जे उत्तर दिले तर ते म्हणले, मी ह्या सगळ्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत, पण योगाची म्हणजे श्वासावर नाम घेण्याऐवजी प्रेमाने घ्यावं असं त्यांनी एक मार्ग सांगितला आहे. प्रेमाने जे साधेल ते कशानेही साधणार नाही. म्हणजे योगसाधनेला विरोध आहे अशातला भाग नाही, पण श्वास आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करून हळूहळू अंतःकरण शांत होईलच. पण त्यांना असं म्हणायचं होतं की भक्ती हा एक असा भाग आहे की ज्याच्यामधून अंतःकरण दुसरीकडे कुठे जातच नाही, केवळ ईश्वरावर लीन होऊन राहील. अशा प्रकारे पण करता येऊ शकेल, असा एक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. पण ध्यानयोग आचरत असताना मात्र ते नाम हे श्वासावर केंद्रित करून घेणं. अंतःकरणात प्रेमभाव आहे हा भाग नाही, असातला भाग नाही ईश्वराबद्दलचं. पण ज्या वेळेला सूक्ष्मामध्ये तत्वाचा वेध घ्यायचा आहे त्यावेळेला अशा प्रकारचे सगळे भाव आणि वेगवेगळ्या गोष्टी अंतःकरणात ठेवून ते सेल्फवर येणं थोडंसं पेरिफेरीमध्ये फिरत राहण्याची शक्यता आहे. म्हणून श्वास त्याच्यावर मध्यवर्ती केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू श्वासामुळे मन शांत होत गेलं. म्हणून श्वास ही ईश्वरीय तत्वाची जडदेहाला जाणवणारी जाणीव असं नसून ते एक माध्यम आहे. ते श्वासाच्या माध्यमातून ईश्वरीय तत्व आपल्यामध्ये व्यक्त होतं असं भाग नाही. ईश्वरीय तत्व आपल्यामध्ये जे व्यक्त होतं ते चैतन्य स्वरूपात होतं. मी आहे ही जी जाणीव आहे ईश्वरी तत्वाचा व्यक्त भाव आहे. आणि श्वास हे जे आहे ते सेल्फवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी म्हणून अलीकडचा एक टप्पा आहे की आधी सगळ्या गोष्टी बाहेरच्या त्याचं भान अंतःकरणात असतंच,
म्हणजे काल काय काय झालं हे आम्हाला स्पष्ट आठवत असतं. जर का मनाविरुद्ध झालं असेल तर भरपूरच आठवत असतं. मग किती आम्ही सगळं शांत करून बसलो तरी सुद्धा डोळे बंद केल्यानंतर ते मनाचा जो आविर्भाव आहे बहिर्मुख, हे असं व्हायला नको होतं. आत्ता हे विचार करायची वेळ नाही हे पण कळतच असतं त्या वेळेला, हे नंतर बघायला पाहिजे. पण मन तो आविर्भाव सोडायला तयार नसतो आणि त्या आविर्भावातून एकदम अंतर्मुख होऊन जाईल आणि सेल्फवर येईल असं कठीण आहे ती गोष्ट. म्हणून तो आविर्भाव टाकायला मग त्याला काहीतरी मनाला दुसरं एक उद्योग द्यायला पाहिजे. मग तो उद्योग हा एक श्वासावर लक्ष केंद्रित, कारण त्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यामुळे आता मन एंगेज झालं काही वेळ, की श्वास घेताना असो सोडताना असो. आणि सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे श्वासोच्छ्वासी देख राम नाम जप तुम्ही सुरू, किंवा धरिता सो सांडिता हम अखंड झाले सोहम सोहम, हे श्वासाबद्दलच बोलणं चाललं. म्हणून एक आलंबन सूक्ष्मामध्ये जाण्यासाठी ते तसं स्थूलच आहे आलंबन. म्हणजे श्वासाचं आलंबन हे पण जरी महत्त्वाचं असलं तरी ते स्थूलच आहे, कारण की अजून अंतर्मुख प्रक्रिया जी आहे ती पुढे धारणेकडे यायला पाहिजे. म्हणून श्वासाचं आलंबन का घेतलं तर मुळात जे सगळं मनाचं बहिर्मुख आविर्भाव आहे तो टाकून अंतर्मुख होण्यासाठी म्हणून एक टूल त्याला पाहिजे, ते म्हणजे श्वास आहे की जे नियमित येत आहे. म्हणून प्राणापानव समव कृत्वा नासाभ्यंतरचारिणव, ते नासाभ्यंतरचारिणव हा भाग बाकी बाजूला ठेवू, पण प्राण आणि अपान म्हणजे श्वास आणि उच्छ्वास हे सम करणं, की त्याची एक लय आहे. त्या लयीवर आता मन, मूल जसं त्या पाळणातल्या लयीवर शांत होत जातं तसं मन हे श्वासाच्या लयीवर आल्यानंतर त्या बाह्य सगळ्या गोष्टी सोडून देतं. ते नामाने पण होऊ शकतं, पण थोडा फोकस्ड वे हा आहे की, कारण नाम घेता घेता कित्येक वेळेला नामाची सवय पडून जाते अंतःकरणाला. ते नाम घेतं पण आहे, विचार पण करत आहे, अनेक गोष्टी झालेल्या असतात. म्हणून ध्यानामध्ये टप्प्याटप्प्याने आतमध्ये येतोय आपण, की आम्ही एवढी वर्ष ध्यान करतो, आता आम्हाला त्या श्वासावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. नसू शकते, कित्येक वेळेला असं असू शकतं की बसल्या बसल्या स्पंदनं जाणवायला लागली आणि हळूहळू तत्वाशी संबंधित व्हायची भूमिका अंतःकरणाची निर्माण झाली. पण जर का एखाद्या वेळे तसं होत नसेल तर बेसिक्स फॉलो करणं, म्हणजे मोठे मोठे प्लेयर्स पण जे असतात क्रिकेटमध्ये, चांगले बॉलर्स असतात, तर एखादा दिवस तुमचा फॉर्म चांगला नसू शकतो. मग ते काय करतात, फॉलो द बेसिक्स, योग्य ठिकाणी टप्पा टाकणे. तसं त्याच्यामध्ये मग काही प्रॉब्लेम नाही. तसं ध्यान आमचं एरवी आम्हाला सवय आहे, पण नाही लागत आहे. काही काळ आमच्या आयुष्यातलं असं जाऊ शकतं की अनेक गोष्टी आहेत, शरीर धड नसतं, त्याचं काहीतरी प्रॉब्लेम सुरू असतं, आजूबाजूला काहीतरी चालू असतं की जे आम्ही अवॉइड नाही करू शकत, त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व होऊन जातो. फॉलो द बेसिक्स वेन यू मेडिटेट, टप्प्याटप्प्याने आत येणं. कारण तुम्ही ते टप्पे गाळून एकदम सवयवर यायचं म्हटलं तर मन तयारच नाही आहे त्याला, आणि मग ते काहीच होत नाही, धड स्ववर फोकस होत नाही. म्हणून पण माणूस बेचैन होत राहतो. आधीच बाहेरच्या बेचैन त्या कमी आहेत, तर ते सेल्फवर येत नाही म्हणून अजून एक ॲडिशनल प्रेशर. तसं न घेता सेल्फ काय कुठे पळून जात नाही आहे. थोडा वेळ तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित केलं म्हणून आता सेल्फ तो आहेच. त्याच्यावर येण्याची कॅपॅसिटी अंतःकरणाची ज्या वेळेला नसेल त्यावेळेला फॉलो द बेसिक्स, शांत बसायचं, आसन नीट घालायचं पहिलं, श्वास शरीराचं काही तिकडे लक्ष जाणार नाही अशा प्रकारे काळजी घ्यायची आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून बसायचं शांतपणे. आपल्याला प्रोसेस पुढची माहिती आहे की श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर मग सोहम येईल, मग सोहम म्हणजे मी, अशा प्रकारची धारणा येईल, आणि मग ते पण सोडून राहून केवळ मी. हे इतक्या वेळा घोटून घेतलेलं आहे की मन दुसरीकडे काहीतरी भलतं करायला जाणार पण नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडं 1 मिनिट 1.5 मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित करून बसणं आणि हळूहळू त्याला नकळत सोहमचा धागा आतमध्ये पकडून होणार. आणि तसं केल्यानंतर ती धारणा ज्यावेळेला अंतःकरण पुन्हा धरायला लागेल
त्याच्यानंतर परत एकदा सेल्फवर यायचं आहे, सेल्फवर यायचं आहे, असं रिमाइंड करत राहतो माणूस ध्यानामध्ये की कुठे राहायचं आहे, रस्त्यावर राहायचं, कुठे राहायचं आहे, रस्त्यावर राहायचं. मग काय पकडायचं तर अस्तित्वाची जाणीव पकडायची. हे शब्दच ध्यानामध्ये रिपीट 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 होत राहतात. धारणाच घोळवणं चाललेलं आहे, फेज आहे ती, आवश्यक पण आहे. मन इकडे तिकडे जाऊ नये. ज्या धारणा आमच्यापर्यंत सद्गुरूंकडून स्पष्ट होऊन आलेल्या आहेत त्या सोडून भलतीकडेच जाऊ नये म्हणून बुद्धी चेक ठेवते आहे की ह्याच्यातच राहायचं आहे. पण हळूहळू असं लक्षात येतं की असं अस्तित्वाची जाणीव हा शब्द पण आता रिपीट करून करून बस झाला त्याच्यामध्ये. ती जाणीव ह्या शब्दाने जे माझं असणं मी फोकस करू इच्छितो तेच करून राहायचं. आणि मग अशी फेज हळूहळू डेव्हलप व्हायला लागते. ती पण काही कायमस्वरूपी असते त्यातला भाग नाही, पण काही काळ जाणीवेला स्पर्श होतो, परत आपल्याला अस्तित्वाची जाणीव धरायची आहे अशा प्रकारचं भान निर्माण होतं, परत एखादा सेकंद जाणीव धरतं, जाणीवेचा विचार येतो. असं ते पुढे मागे होत होत हळूहळू, कारण काहीही करायचं नाही आहे, केवळ जाणीवेमध्ये स्वस्थ. जे स्वामींचे आशीर्वचन पर ते बोलले होते की स्वानंदात स्वस्थ राहा. कठीण आहे गोष्ट ती, स्वानंदात स्वस्थ राहा, कारण स्वस्थ राहायची शक्यता मला कठीण आहे. पण स्वानंदासाठी तो आधी स्व कळला पाहिजे आणि तिथे नंतर तो शांत राहायचं हे लक्षात येतं. पण स्वस्थ राहायचं काही न करता ह्याची माणसाला काही तितकी सवय आहे, ह्याचा भाग नाही. हळूहळू ते लक्षात येतं की इथे राहिल्यानंतर आम्हाला बरं वाटतं, शांत झाल्यानंतर. मग त्यावेळेला ते हळूहळू उन्नत झालेलं आणि समज निर्माण झालेलं अंतःकरण स्वानंदात स्वस्थ राहायला शिकतं. आणि ध्यानामध्ये थोडा वेळ तसं ते राहायला लागलं, एक 2 सेकंद 1 मिनिट असं जर का ते जमलं तर त्याला असं वाटतं की आजचं झालं, आता हिंडायला मोकळे. कारण चंचलत्व आहेच, रजगुण आहे, त्यामुळे समजून आलं याच्यामधून आनंद आहे त्याचा. समजून येईपर्यंत त्याची बेचैनी आहे, पण आता समजलं, आता उद्या करू असं पण मनामध्ये येत राहतं. ते सगळं त्या फेजमधून जाता जाता हळूहळू असं लक्षात येतं की इथेच राहणं हे श्रेयस्कर आहे, सर्व अर्थाने श्रेयस्कर आहे. आणि मग माणूस व्यवहारामध्ये पण हे कसं साधेल ते स्वामी स्वरूपानंदांचं स्वामी कायम ते उद्धृत करत असत की इतर वेळेला पण एक अवधान स्ववर आणि एक अवधान व्यवहारामध्ये कसं राहील ह्याचा प्रयत्न करणं. म्हणून ही सायमल्टेनियस चालणारी प्रोसेस आहे. ध्यान करण्याचा उद्देश हा आहे की ह्या टप्प्यांमधून जाऊन अंतःकरणाला तो एकदा मुक्कामाचं ठिकाण दाखवून देणं पुन्हा पुन्हा. आणि मग तिथे ते जमलं याचा अर्थ सगळं झालं असं नसून ते व्यवहारामध्ये पण कसं जमेल याच्यासाठी म्हणून एक स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. तिथे श्वासाची फारशी जोड मिळत नाही, कारण व्यवहार करत असताना तुम्ही श्वास दरवेळेला कंट्रोल कराल, मग व्यवहार पण कराल, गाडी पण चालवाल आणि आतमध्ये श्वासावर लक्ष ठेवाल असं नाही. तिथे मग असं लक्षात येतं की श्वासाशी या प्रक्रियेचा काहीच संबंध नाही. श्वास हे माध्यम घेतलेलं होतं अंतःकरण शांत करण्यासाठी. आता ते नॅक ज्या वेळेला जमते की सेल्फवर राहणं त्यावेळेला मग व्यवहार करत असू काही करत असू आतमध्ये लक्ष गेलं की लक्षात येतं की अरे हो सेल्फ. आणि तसं करायला जमणं हे आपल्याला साधायचं आहे दोन्ही बाजूने. म्हणजे ध्यानामध्ये त्याचा वेध घेणं आणि नंतर शांत राहण्याची जी कपॅसिटी आहे अंतःकरणाची सेल्फ ओरिएंटेड राहून. म्हणजे सेल्फवर राहणं हा एक भाग आहे, तो थोडासा कठीणच आहे, डेलिकेट आहे खूपच. पण तसं नाही राहता आलं अगदी तरी त्या तत्वाभिमुख राहणं अंतःकरणाने, म्हणजे स्व असं शब्दाने किंवा होईना पण आम्ही आतमध्ये स्वतःला रिमाइंड करू ध्यानामध्ये पण. आणि इतर वेळेला पण अंतःकरण ज्या वेळेला मोकळं राहील त्या वेळेला सेल्फवर राहायचा प्रयत्न करू. नाहीतर ते विस्कळीत असतं बऱ्याच वेळेला. तर तुम्ही काय करताय, काही नाही करत आहे असंच अंतःकरणाला खरं दिलेलं उत्तर जर का असेल की आता सध्या काय चाललंय आमचं असंच, तसं नाही. इतर वेळेला पण ते स्ववर आणायचं.
मग तिथे श्वासाची लक्ष नसतं. मग तिथे काय आहे, तो सगळं मग जाणीवेच्या आणि धारणेच्या प्रांतामध्ये अंतःकरण ज्या वेळेला वावरायला शिकतं त्यावेळेला मग ते श्वासाचं असणं किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे तितकं महत्त्वाचं राहत नाही, नाहीच आहे ते तितकं महत्त्वाचं. त्याचा एक मर्यादित उपयोग आहे आणि तो उपयोग ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला करून घ्या. तराणा पक्की झाल्यानंतर मग तो भाग फारसा उरत नाही. म्हणून असं लक्ष द्यायला लागतं काही काही काळाने ध्यान केल्यानंतर की ते बेसिक म्हणजे छोटे छोटे टप्पे श्वास, मग त्याच्यावर तो मंत्र चालतच नाही आहे. म्हणजे श्वास एका वेगळ्या लयीत चाललेला आहे आणि मंत्र एका वेगळ्या लयीत चाललेला आहे असं होऊ शकतं. ते मग दरवेळेला आणून श्वासावर बसवण्याची गरज नाही. आम्ही त्या धारणेच्या प्रांतात जर का स्थिरावत जात असू तर तेच अपेक्षित आहे. म्हणून ईश्वरीय अस्तित्व, आविर्भाव आम्हाला कळणारा जो आहे तो मी आहे ही जाणीव आहे. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शरीराच्या आहेत. शरीरातून लक्ष काढून घेऊन अंतःकरणाच्या व्यापारांमध्ये पण आता बुद्धी गुंतत नाही आहे, सेल्फवर येऊन राहते आहे. याच्यासाठी मध्ये वापरलं जाणारं जे माध्यम आहे ते श्वास हे आहे. कारण ती एकमेव गोष्ट आहे की जी सतत चालू पण आहे, ती थोडीशी आमच्या कंट्रोलमध्ये पण आहे आणि आम्हाला जाणवणारी पण आहे. त्याचा उपयोग करून आपण ध्यान प्रक्रिया करतोच आहोत. अशा प्रकारे चिंतनशील असणं हा ध्यान प्रक्रियेला पुढे नेणारा महत्त्वाचा फॅक्टर आहे की आम्ही मॅन्डेट थोडा वेळ ध्यान करतो, आवश्यक आहे, पण त्याच्या बाजूने त्या ध्यानाबद्दल चिंतन करतो. ध्यान लागत नाही आहे म्हणजे का लागत नाही आहे याच्याबद्दल आम्ही आमचं ॲनालिसिस करतो. ते दरवेळेला लोकांना सांगू शकू असंतला भाग नाही, आवश्यक पण नाही. प्रत्येकाची फेज वेगळी वेगळी असू शकते. पण किंवा आम्ही आमच्या परीने तरी सॉर्टेड असायला पाहिजे की ध्यान लागत नाही म्हणजे का लागत नाही आमचं कळलं असलं पाहिजे. जे स्वामी माधवनाथ आणि स्वामींचा तो संवाद होता की ध्यान कशासाठी करायचं, तर आपलं ध्यान लागत नाही हे कळण्यासाठी ध्यान करायचं. म्हणजे वन ऑफ द परफेक्ट आन्सर्स आहे ते की ध्यान लागत नाही हे कळण्यासाठी ध्यानच करायला पाहिजे. तसं करत म्हणजे हरिओम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे विघ्नाल व्हावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर.